कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात शिंदे गट आणि निवडणूक आयोगामधली पूर्ण हवा काढून टाकली. निकाल काही पण येवो, पण कपिल सिब्बलांनी शिंदे गटाच्या अंगावर एकही कपडा शिल्लक ठेवला नाही. लोकांच्या कमेंट्स बघा. कोर्टाने ठाकरेंच्या विरोधात जर निकाल दिला तर जनतेच्या कोर्टावरील रायला सायला विश्वास उडून जाईल. कोणीही कोर्टात न्याय मागणार नाही. गद्दार एकनाथ शिंदेंना 6 वर्षे निवडणूक लढण्यास बंदी. कोर्टाचा निकाल काय येईल निखिल वागळे यांनी सांगून टाकलं. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये अस्वस्थ वातावरण असेल याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. एकनाथ शिंदेचे सहकारी विचार करत असतील की कपिल सिब्बल यांनी एवढा ठोस युक्तिवाद केलाय. कायद्याची बाजू सुप्रीम कोर्टाला इतकी उलगडून दाखवली आहे की आता आपले वकील त्यांच्यावर मात करण्यासाठी काय करू शकतात. कायद्यानुसार परिस्थिती पाहिली तर परिस्थिती अशी आहे की उद्धव ठाकरेंची बाजू या खटल्यामध्ये मजबूत आहे. पण आज 4थ्या दिवशी कपिल सिब्बल यांनी आपलं सर्व लक्ष हे निवडणूक आयोगावर केंद्रित केलं आणि निवडणूक आयोगाचे अक्षरशः वाबाडे काढले. निवडणूक आयोगाचा खोटेपणा त्यांनी चव्हाट्यावर आणला असं म्हटलं तर गैर ठरणार नाही. आजच्या कपिल सिब्बल यांच्या 4थ्या युक्तिवादामुळे उद्धव ठाकरेंची बाजू अधिक मजबूत झालेली आहे आणि कदाचित एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह जाण्याची शक्यता आहे. असीम सरोदे उद्धव ठाकरेंचे वकील ते असं म्हणतायत की उद्धव ठाकरेंची बाजू केवळ कायद्याचीच नाही तर सत्तेची आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे जिंकतील याविषयी माझ्या मनात शंका नाही असं ते सांगत आहे. निवडणूक आयोगाने विधिमंडळ पक्षातील फूट हीच पाया धरून निर्णय दिला की शिंदे यांच्याकडे पक्षामध्ये बहुमत आहे असं त्यांनी गृहीत धरलं. पण निवडणूक आयोगाने नेमकं काय बघितलं नाही. राजकीय पक्षात फूट पडली आहे का हे बघितलं नाही. हे कपिल सिब्बल यांनी आज खंडपीठाच्या लक्षात आणून दिलं. उद्धव ठाकरेंनी 19 लाख एफिडेव्हिट्स निवडणूक आयोगाकडे दिली होती. याउलट शिंदेकडून फक्त 4 लाख एफिडेव्हिट्स आली होती. शिवसेनेचे बहुसंख्य पदाधिकारी हे उद्धव ठाकरे यांच्या बरोबरीने होते. काय म्हणतोय लक्षात घ्या. शिवसेनेचे बहुसंख्य पदाधिकारी जेव्हा ही फूट पडली तेव्हा उद्धव ठाकरे यांच्याबरोबर होते. म्हणूनच 19 लाख एफिडेव्हिट्स उद्धव ठाकरेंनी दिली आणि शिंदेनी फक्त 4 लाख एफिडेव्हिट्स दिली. पण निवडणूक आयोगाने बदमाशी अशी केली की एफिडेव्हिटकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि राजकीय पक्षात फूट पडली नाही की हा निर्णय आम्हाला घेता येणार नाही कारण पुरेसा पुरावा उपलब्ध नाही असा निर्णय देऊन टाकला. पुरावा तर तुमच्या समोर होता. 19 लाख आणि 4 लाख एफिडेव्हिट्स होती. या 23 लाख एफिडेव्हिट्सच्या आधारे पक्ष कुणाबरोबर आहे याचा निर्णय घेता आला असता. पण हे निवडणूक आयोगाला करायचं नव्हतं. निवडणूक आयोगाचा खोटेपणा कपिल सिब्बल यांनी उघडा पाडला. याचं कारण निवडणूक आयोग असं म्हणतं की शिवसेनेची जी सुधारित घटना आहे ती आमच्याकडे आली नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर म्हणजे 2013 नंतर या घटनेमध्ये दुरुस्ती करण्यात आली. 2013ला त्यानंतर 2018मध्ये सुद्धा दुरुस्ती करण्यात आली होती. ही 2018ची घटना आमच्याकडे आलीच नाही असा दावा निवडणूक आयोगाने आपल्या निकालपत्रात केला होता. आज कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाचा हा दावा जो आहे तो किती धडाधडीत खोटा आहे हे खंडपीठाकडे उघड पाडलं. याचं कारण निवडणूक आयोगाकडे ही घटना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सोपवली होती आणि त्याची जबाबदारी आणि त्याबद्दलची कॅनॉलेजमेंट आणि शिक्का निवडणूक आयोगाने दिला होता. ही प्रचित कपिल सिब्बल यांनी खंडपीठापुढे ठेवली. निवडणूक आयोगाचा शिक्का असलेली ही प्रत 4 एप्रिलची म्हणजे 2018ची घटना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने म्हणजेच अविभक्त शिवसेनेने निवडणूक आयोगाला दिली होती. जी घटना नाहीच असा दावा शिंदेने केला होता. त्या घटनेची प्रत निवडणूक आयोगाला दिली होती. पण निवडणूक आयोग असं म्हणत होता की 2018ची घटना आम्हाला मिळालेली नाही. आज कपिल सिब्बल यांनी खंडपीठापुढे हे सिद्ध केलं की या घटनेची प्रत निवडणूक आयोगाला दिलेली होती कारण त्याची कॅनॉलेजमेंट आमच्याकडे आहे. त्यावर न्यायमूर्तींनी असा प्रश्न विचारला की निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की ही प्रत नंतर देण्यात आली. त्यावर न्यायमूर्तींनी असा प्रश्न विचारला की निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की ही प्रत नंतर देण्यात आली. कपिल सिब्बल म्हणाले की आमच्याकडे कॅनॉलेजमेंट आहे. प्रत मिळाली असं लिहून दिलेलं आहे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी. हे आम्ही सादर करीत आहोत आणि आम्ही जर हे खोटं केलं असेल, आम्ही जर हे नंतर सादर केलं असेल तर आमच्या विरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. ती कारवाई का केली नाही असा प्रश्न कपिल सिब्बल यांनी विचारला. शिंदेच्या शिवसेनेला अधिकृत ठरवायचं, शिंदेंना धनुष्यबाण ही निशाणी द्यायची असा दबाव निवडणूक आयोगावर सत्ताधाऱ्यांकडून आल्याचा आरोप पूर्वी झालेला आहे आणि तोच आरोप आजच्या सगळ्या सुनावणीमध्ये सिद्ध होताना दिसला. जर कोर्टाने न्यायाचा विचार केला, कोर्टाने कायदेशीर तरतुदीचा विचार केला तर निवडणूक आयोगाचा हा निर्णय पूर्णपणे रक्तवादळ ठरू शकतो. हे लक्षात घ्या. मुद्दा असा आहे की आता हा युक्तिवाद खोडून काढण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेचे वकील काय करणार आहेत. पण सत्याचा पराभव केवळ वशिलेबाजीने होऊ शकत नाही, सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे होऊ शकतो. हे लक्षात घ्या. नाहीतर हा खटला उद्धव ठाकरेंच्या बाजूने जाणार हे स्पष्ट आहे. हे स्पष्टच लक्षात येतंय. निवडणूक आयोग अशा प्रकारे घाईपायीत निर्णय घेऊ शकत नाही. निवडणूक आयोगाने 19 लाख
एफिडेव्हिट उद्धव ठाकरेंनी दिलेले तपासले नाहीत का? याचं उत्तर आयोगाला द्यावं लागेल. निवडणूक आयोगाचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्यावर अन्यायकारक होता हे तेव्हाच लक्षात आलं होतं. म्हणजे 23 सालीच लक्षात आलं होतं. पण उद्धव ठाकरेंनी आव्हान देऊनही 3 वर्षाहून अधिक काळ या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात झाली नाही. माझ्या मते सुप्रीम कोर्ट या सगळ्या प्रकाराला जबाबदार. कारण या नावाचे आणि निशाणीचे राजकीय फायदे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने घेतलेले आहेत. हे लक्षात घ्या. सुप्रीम कोर्टाने उद्या उद्धव ठाकरेंच्या बाजूने निर्णय दिला तरी उद्धव ठाकरेंचा हा जो राजकीय तोटा आहे तो कसा भरून निघणार? तो भरून निघू शकत नाही. पण माझा प्रश्न असा आहे की ज्या अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या किंवा निवडणूक आयुक्तांनी ही चूक केलेली असेल तर त्या अधिकाऱ्यांना कोणतं शासन होणार? हा खरा प्रश्न आहे. कारण एका राजकीय पक्षाच्या भवितव्यावर या निर्णयाने परिणाम झालेला आहे. आज कपिल सिब्बल यांनी एक गोष्ट उत्तम सांगितली की विधिमंडळातला एक गट वेगळा झाला आणि तो सत्ताधारी पक्षाला विकला गेला. जर त्याला अशा प्रकारे मान्यता दिली गेली आणि अधिकृत पक्ष म्हणून तर लोकशाहीचं काय होणार आहे? ही वावटळ आहे. ही लोकशाही नष्ट करून पुढे जाईल असं कपिल सिब्बल म्हणाले. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.